नमस्कार, मी नितीन जाधव. गणपती बाप्पा मोरया 2013 व्हिडिओ स्टुडिओमध्ये सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गिरणगावचा राजा काकी हा गणपती नवसाला पावतो. चला तर मग दर्शन घेऊया आपल्या गिरणगावच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मला सांगा तुम्ही कुठून आलात? आम्ही चुनाभट्टी, साईन चुनाभट्टी. आपला हा गिरणगावचा राजा आहे, याचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं आणि हा जो शंखनाद तुम्ही केलात हा कशा पद्धतीने आणि कोणत्या मनोभावाने केलात? हिंदू संस्कृतीच्या अनुसार शंखनादाशिवाय कुठलाही धार्मिक आणि पवित्र कार्य हा पूर्ण होत नसतो आणि ह्याच्यात मानसिक आणि शारीरिक रीतीने माणसाला बरं करणाऱ्याचे खूप शंखामध्ये गुण आहेत आणि हेच कुठेतरी विलुप्त होत होतं. म्हणून ते पुन्हा एक झोप उघडण्यासाठी शंखनादाची गरज होती, म्हणून ते आम्ही सुरू केलं आहे. नक्कीच नक्कीच गणपतीचा मनोभावाने आशीर्वाद आपल्याला पाठीशी आहेत. शंखनाद झाला की जी वाईट शक्ती असते ही दूर जाते आणि शंखाच्या नादातून आपल्याला एक चांगलं सुखकर आणि एक चांगली समृद्धी मिळते. नक्कीच तुम्हाला आमच्या व्हिडिओ स्टुडिओकडनं शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आपल्यासोबत गिरणगावचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी एक चर्चा करूया. मला सांग, गणपती बाप्पाच्या ह्या 10 दिवसामध्ये आणि गणपती येण्यापूर्वी आपण कशा प्रकारे तयारी करतो? पहिले तर आम्ही पूर्ण एक वर्षभरापासून पहिले 6 महिन्यापासून आम्ही तयारी सुरुवात केलेली आहे या वर्षापासून. तरी युवकांचा या वर्षी पूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला आहे आम्हाला मंडळाला आमच्या. तर आता बघू पुढच्या वर्षीपर्यंत अजून याच्यापेक्षा जोरात अजून आम्ही तयारी करतोय. मला सांगशील आपल्याकडे जे गणपती बघायला दर्शनाला येतात, जे भाविक लोक येतात, त्यांची काळजी आपण कशा प्रकारे घेतो? भाविकांची काळजी आपण अशा प्रकारे घेतो की ज्यावेळी इथे गर्दी होते, रात्रीच्या टायमिंगला शक्यतो जास्त गर्दी होते, तर ते गर्दी होते त्यावेळी आमचे कार्यकर्ते हळूहळू एक 5-5च्या गट्ट्याने सगळ्यांना वर पाठवतात, जेणेकरून वरती गर्दी होऊ नये व सगळ्यांना मनसोक्त दर्शन मिळावं. त्याचप्रमाणे कोणावरती अशी जबरदस्ती केली जात नाही की अरे पटापट चला, वरती गर्दी होते ढकला पुढे, असं काही आम्ही करत नाही. त्यामुळे प्रत्येक जो कोणता भाविक येतो तो बोलतो की बाबा इथे मनासारखं दर्शन मिळालं. एवढं नक्कीच गिरणगावचा राजा आपल्याला मनोभावी पावतो आणि आपल्याला मनसोक्त दर्शन घ्यायला मिळतं. चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरणगावचा राजा आपले समोर आपले विश्वस्त आहेत. आपण त्यांच्याशी थोडे काही गोष्टी जाणून घेऊया. आपल्या मंडळाला किती वर्ष झाले? 71 वर्ष चालू आहे आणि आमचं लक्ष आहे अमृत महोत्सवाकडे. 75व्या अमृत महोत्सवाकडे आमचं लक्ष आहे. आणि आताचे जे उत्सव मंडळाचे जे तरुण तडफदार निस्वार्थी प्रामाणिक कार्यकर्ते ह्या वर्षभरामध्ये महाराष्ट्र शासनाचे असणारे सर्व उपक्रम यशस्वीपणे पार पाडित आहेत आणि एकजूटपणे ह्या गिरणगावच्या राजाच्या परिसरातील सगळे गिरणी कामगारांच्या असणाऱ्या आईवडिलांची जी मुलं आहेत आम्ही आहोत, हे कष्टाने प्रेमाने आणि ह्या आमच्या घामाने
आम्ही ह्या ठिकाणी अविरत ह्या जनतेची मेडिकलद्वारे अन्य महिलांचे उपक्रम अन्य शासकीय योजना ह्या सर्व ह्या उत्सव गणेशोत्सव मंडळाच्या वतीने राबवित असतो. गेल्या अनेक वर्षे या मुंबईला जे चांगल्या प्रकारे स्वरूप आलंय त्या गिरणी कामगारांमुळं. या विभागामध्ये गिरणी कामगार राहतात. गिरणी कामगारांची आता ही तरुण मुलं की जो हा उत्सव अविरतपणे गेल्या 70 वर्ष चालवत आहेत. या गिरणगावचीच मुलं आहेत ती. आज 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणारी. आज जरी मॉल संस्कृती आली, या मुंबईमध्ये मॉल संस्कृती आली, तरी आपली हिंदू संस्कृती टिकून ठेवण्यासाठी या विभागामध्ये या मुंबईमध्ये गिरणी कामगार अविरत झटलेला आहे. आणि त्यांचीच परंपरा आम्ही पुढं चालवली आहे. आम्ही नुसतं अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी साजरा करत नाही आहे. हा गणपती गिरणगावचा राजा आपल्या नवसाला सुद्धा पावतो. मला सांगा आपली ही जी मूर्ती आहे गणेशाची, ह्या मूर्तीबद्दल थोडं काय सांगाल का? म्हणजे आपली ही मूर्ती कशा पद्धतीची आहे आणि गणपतीचं थोडंसं स्वरूप. गणपतीचं स्वरूप बोलायचं तर नेहमी सर्वांना वरदायी देवाचं नाव आहे आपलं, वरद असतं. तर वरद असतं त्यात प्रकृतीतून बनवलेली आमची गणपती मूर्ती आहे. आणि नेहमी भक्तांच्या हाकेला धावणारा, भक्तांच्या हाकेला ओ देणारा असा गिरणगावचा राजा, त्याची आम्ही मूर्ती स्थापन केली आहे. ती सर्वांना सुखकारक आणि नवसाला पावणारीच आहे, ते मी अभिमानाने सांगतो. नक्कीच गिरणगावचा राजा हा नवसाला पावतोच, पण सगळे नतमस्तक आहोत. आणि आमच्या व्हिडिओ चॅनलकडनं तुम्हाला शुभेच्छा. तुमची जी घोडदौड आहे ती सदैव अशीच चालू दे आणि गिरणगावचा राजा सर्वांना प्रसन्न होऊ दे. धन्यवाद. धन्यवाद.